मराठवाड्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 28% आलाय। छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि पैठणमधील 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट ओढावलंय। औद्योगिक वसाहतींना मिळणाऱ्या पाण्यामध्ये 10 MLDची कपात करण्यात आली असून यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। या स्थितीचा फटका 2.5 लाख कामगारांच्या रोजगाराला बसण्याची भीती व्यक्त होते आणि मान्सून लांबल्याने परिस्थिती गंभीर बनली असून पाणी टंचाई निवारण्यासाठी शासन स्तरावर लवकरच तातडीची बैठक होणार आहे। आता सर्व लक्ष पावसाच्या आगमनाकडे लागलेलं आहे। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काही वेळापूर्वी याच विषयी बोलत होतो। शेतीवर परिणाम होतोच, तो गंभीर आहेच, मात्र इंडस्ट्रीजवर परिणाम होतो, रोजगारावर परिणाम होतो। सचिन, आतापर्यंत आपण पाहिलं की मराठवाड्यातल्या ज्या शेती सिंचनाचा प्रश्न व्हायचा, त्याचबरोबर नागरी वसाहतीमध्ये पाण्याचं टंचाई व्हायची, मात्र आता थेट जो मराठवाड्याची जी जीवनवाहिनी म्हटलं जात आहे, जी MIDC इंडस्ट्रीज आहे, त्यांना आता याचा फटका बसतोय। कारण की इंडस्ट्रीला जो पाणी पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये आता कपात करण्यात आलेली आहे। एकीकडे धरणांमधला साठा झपाट्याने कमी होतोय, तर दुसरीकडे अल निनोच्या प्रभावामुळे पुढे पाऊस कधी पडेल याची देखील शाश्वती नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि एकंदरीत जर मराठवाड्यामधले संभाजीनगर आणि जालना या दोन प्रमुख जिल्हे जर पाहिलं तर जवळपास 3 लाख कामगारांच्या कामावरती कुऱ्हाड पडू शकते, अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण की पाणी पुरवठा कमी झाल्यामुळे उत्पादन कमी होणार आहे आणि उत्पादन कमी झाल्यानंतर साहजिकच आहे कामगारांना कमी करावं लागेल, अशी परिस्थिती उद्भवू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात बियर आणि मध इंडस्ट्री आहे, याच्यावरती मोठ्या प्रमाणात अर्थचक्र अवलंबून आहे। अनेक नागरिकांच्या अनेक कामगार याच्यावरती अवलंबून आहे, मात्र याच इंडस्ट्रीला पुरवठा होणारा जो पाणी आहे त्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे। दिवसातनं आता 2 दिवस, आठवड्यातनं 2 दिवस पाणी कपात केलेली आहे, त्यामुळे मोठं संकट या मध क्षेत्रामध्ये देखील, कारण की इथूनच संपूर्ण भारतामध्ये मध निर्यात केला जातो, त्यामुळे कुठेतरी आता या सर्व उद्योगांवरती संकट झालेलं आहे। त्यामुळे पाऊस कधी पडतो, वरुण राजा कधी आगमन घेतो, याचीच प्रतीक्षा आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसह उद्योजक जगताला लागलेली आहे। विक्रांत, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।